केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच CBSE 10वी आणि 12वी यांचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालासंदर्भात ज्यांना कोणतीही शंका असेल किंवा आपले जे आन्सर शीट आहे ती कशा पद्धतीने चेक केली किंवा त्या संदर्भात आपल्या काही शंका असतील तर किंवा आपल्याला रिइव्हॅल्युएशन करायचं असेल तर त्या संदर्भात CBSEने कालच दिनांक 19/5/2025 रोजी एक GR जाहीर केला आहे. ज्या GRनुसार आपण खालील स्टेप्सनुसार व्हेरिफिकेशन करू शकतो. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन करून आपण जो क्वेश्चन पेपर सोडवला आहे त्याची जी आन्सर शीट आहे त्याची फोटोकॉपी आपण मिळवू शकतो. आणि सेकंड स्टेपमध्ये आपण मार्क्सचं व्हेरिफिकेशन करू शकतो, रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज करू शकतो किंवा मार्क्स व्हेरिफिकेशन आणि रिव्हॅल्युएशन दोन्हीसुद्धा करू शकतो. तर त्या संदर्भात ही गाईडलाईन आपल्यासमोर दिसत आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता की इयत्ता 12वीसाठी 21/5/2025 ते 27/5/2025 या कालावधीमध्ये आपण स्कॅन कॉपी मागवण्यासाठी अर्ज करू शकता की ज्याची किंमत ₹700 प्रति सब्जेक्ट आहे. त्यानंतर 28/5/2025 ते 3/6/2025 या कालावधीमध्ये आपण व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स, रिव्हॅल्युएशन किंवा व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स आणि रिव्हॅल्युएशन दोन्ही यासाठी अर्ज करू शकता, ज्याची फीस ₹500 त्याच्यानंतर ₹100 प्रति क्वेश्चन पेपर अशी आहे. तसेच 10वीसाठी 27/5/2025 ते 2/6/2025 या कालावधीमध्ये आपण स्कॅन कॉपी आपण जी आन्सरशीट सोडवली आहे त्या आन्सरशीटची स्कॅन कॉपी आपल्याला मिळू शकेल की ज्याची फीस ₹500 पर सब्जेक्ट इतकी आहे. आणि त्याच्यानंतर 3/6/2025 ते 7/6/2025 या कालावधीमध्ये आपण व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स, रिव्हॅल्युएशन किंवा व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स आणखी रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण CBSEच्या अधिकृत वेबसाईटवरती या प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतो. इव्हॅल्युएशनची प्रोसेस करण्याआधी हे जे इन्स्ट्रक्शन जे दिलेले आहेत स्क्रीनवरती हे आपण व्यवस्थित वाचून घेणं गरजेचं आहे. कारण जे पेपर चेक केले जातात ते अतिशय काटेकोरपणे चेक केले जातात. त्या ठिकाणी 20 आन्सर बुक्स जे आहेत ते एका दिवशी चेक केले जातात, त्याचं क्रॉस चेकिंग होतं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. धन्यवाद.